काही दिवसांपूर्वी संजय राऊत एक स्टेटमेंट करतात. येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असणार आहे आणि ते ठाकरे 2.0 सरकार असणार आहे. अशा पद्धतीचं राऊत यांचं सकाळच्या त्यांच्या नेहमीच्या पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट येतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा संजय राऊत सेम स्टेटमेंट करतात आणि त्यानंतर पुढच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्याला रिटेलेट करणारे एक स्टेटमेंट करतात आणि चव्हाण असं म्हणतात की ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री या पद्धतीनं सूत्र असेल आणि त्या पद्धतीनंच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो ठरेल येणाऱ्या काळात. संजय राऊतांच्या स्टेटमेंटला पृथ्वीराज चव्हाण यांचा हा पहिला विरोध करणारा त्यांचं ते वक्तव्य ठरतं. तिथून हा सगळा खेळ सुरू होतो. उद्धव ठाकरे अचानक दिल्ली दौऱ्याला जातात. दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी काय केलं याविषयी आपण बोललेलोच आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा होत्या, दावा केल्याचं बोललं जात होतं. कट्टू आजचा महाविकास आघाडीचा मुंबईतला मेळावा. आजच्या मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे जाहीर सभेत, जाहीर भाषणामध्ये, ज्या सभेमध्ये त्यांच्या पाठीमागे शरद पवार बसलेले आहेत, काँग्रेसचे सर्व महत्वाचे ज्येष्ठ नेते बसलेले आहेत, शिवसेनेचे सगळे नेते आहेत, या तिन्ही पक्षांचे शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सर्व महत्वाचे पदाधिकारी, नेते, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी सगळे समोर बसलेले आहेत. अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या मेळाव्यामध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये जो मेळावा झाला महाविकास आघाडीचा, त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे असं जाहीर स्टेटमेंट करतायत की माझ्या समोर चला आता माझी तयारी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून असं उद्धव ठाकरे म्हणतात, गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरूच आहे मुख्यमंत्री पदाबाबतची. तर आता कोण पवार साहेबांना हवं असेल, त्यांनी काँग्रेसला हवं असेल, त्यांनी आता उमेदवार जाहीर करून टाकावा, मी आता त्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला तयार आहे, अशा अर्थाचं उद्धव ठाकरे स्टेटमेंट करतात. आणि हे सगळ्यांसाठी शॉकिंग स्टेटमेंट होतं. कारण महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवारांची, आजपर्यंतचा इतिहास पाहिला, राजकीय इतिहास, तर यांची ही प्रथा परंपरा राहिली आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठेवून कधी निवडणुकीला सामोरं जायचं नाही, निवडणुका लढायच्या, त्याच्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवायचं, ही या दोन्ही पक्षांची पद्धत राहिलेली आहे. असं असताना उद्धव ठाकरे जे की या महाविकास आघाडीमधला एक महत्वाचा घटक आहे, महत्वाचे चेहरे आहेत, महत्वाचा चेहरा म्हणून त्यांना बघितलं जातं, त्यांच्याकडनं असं स्टेटमेंट येणं मला वाटतं हे सगळ्या स्टेजवर बसलेल्या व्यक्तींसाठी देखील तितकंच शॉकिंग होतं. त्यांच्या या स्टेटमेंट नंतर नाना पटोले यांचं उद्धव ठाकरे ज्यावेळी हे स्टेटमेंट करत होते की आता तुम्ही आताच उमेदवार जाहीर करा आणि माझा त्याला पाठिंबा असेल, हे स्टेटमेंट करताना त्यांनी त्याला एक लॉजिक असं दिलं की तुम्ही असं म्हणता की ज्याच्या जास्त जागा त्याचा उमेदवार त्याचा मुख्यमंत्री असेल, मात्र माझा जो पूर्वानुभव राहिलेला आहे भाजप सोबतचा, जेव्हा भाजप सेनेची युती होती, शिवसेना एकत्र असताना भाजप सेनेची जी परंपरागत युती चालत आली होती त्या काळामध्ये हाच फॉर्म्युला राबवला जायचा. मात्र याच्यामध्ये एक धोका असा असतो, असं उद्धव ठाकरे म्हणतायत, याच्यामध्ये धोका एक असा असतो की जर तुम्ही निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा डिक्लेअर करणार असाल, ज्याच्या जास्त जागा त्याला मुख्यमंत्री पद देणार असाल, तर मग बाकीचे जे त्याचे सहकारी मित्र पक्ष आहेत ते समोरच्या जागा कमी याव्यात याच्यासाठी धडपड करू शकतात. म्हणजे जर का काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जास्त जागा येऊ द्यायच्या नाहीत असं ठरलं, तर मग अर्थात ठाकरे आणि पवार यांचे पक्ष काँग्रेसच्या उमेदवाराच्या त्याला पराभूत करण्यासाठी किंवा पाडापाडीसाठी राजकारण करू शकतात, असा त्यांचा एकंदरीत दावा होता, असं त्यांचं त्यामागचं लॉजिक होतं. त्यांच्या या स्टेटमेंट नंतर नाना पटोले भाषणासाठी उभे राहतात आणि नाना पटोले त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा उल्लेख करतात आणि ते असं स्पष्टपणे सांगतात की जे महत्वाचे नेते आहेत ते महत्वाचे नेते याबद्दल बोलतील आणि त्यांना जे बोलायचं ते मुख्यमंत्री पदाचा विशेषतः निर्णय महत्वाचे आणि मोठे नेते घेतील, त्याच्यावर आपण तुम्ही चर्चा करायची गरज नाही, असं म्हणून ते त्याचे एक घाव दोन तुकडे केल्यासारखं नाना पटोले यांनी तो विषय तिथंच बंद केला. मात्र शरद पवार जेव्हा आणि नाना पटोले त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा उल्लेख करतात आणि ते असं स्पष्टपणे सांगतात की जे महत्वाचे नेते आहेत ते महत्वाचे नेते याबद्दल बोलतील आणि त्यांना जे बोलायचं ते मुख्यमंत्री पदाचा विशेषतः निर्णय महत्वाचे आणि मोठे नेते घेतील, त्याच्यावर आपण तुम्ही चर्चा करायची गरज नाही, असं म्हणून ते त्याचे एक घाव दोन तुकडे केल्यासारखं नाना पटोले यांनी तो विषय तिथंच बंद केला. मात्र शरद पवार जेव्हा भाषणाला उभे राहतात, शरद पवार आपल्या भाषणात एकदाही उद्धव ठाकरेंच्या या स्टेटमेंटचा उल्लेख करत नाहीत. ते मुख्यमंत्री पदाबद्दल देखील आपल्या पूर्ण भाषणामध्ये आजच्या बोलत नाहीत. याचा अर्थ काय घ्यायचा? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, मुख्यमंत्री पदाची जी स्पेस आहे किंवा मुख्यमंत्री पदाचा क्लेम उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा
केलेलं आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. कारण जेव्हा संजय राऊत काही दिवसांपूर्वी असं स्टेटमेंट करतात तेव्हा संजय राऊत जाहीर आहे की उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय ते इतकं मोठं स्टेटमेंट करणार नाहीत, उद्धव ठाकरेंच्या संमतीशिवाय ते असं म्हणालेच नाहीयेत. तिथून सुरू झालेला तो हा सगळा स्टेटमेंटचा कारभार, ही सगळी मालिका इथपर्यंत येऊन पोहोचली आणि आता स्वतः उद्धव ठाकरे यांनीच जाहीर करून टाकले की चला तुम्ही उमेदवार जाहीर करा, माझा तुम्हाला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंनाही माहिती आहे की अशा पद्धतीनं ना राष्ट्रवादी शरद पवार गट ना काँग्रेस उमेदवार जाहीर करू शकतं. कारण काँग्रेसचा कुठलाही निर्णय महत्वाचा हा दिल्ली हायकमांडकडे होतो, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. आणि शरद पवारांच्या पक्षाची ही प्रथा आहे, त्यांची आतापर्यंतची जी परंपरा आहे की ते अशा जाहीर सभांमध्ये आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो उमेदवार आहे तो जाहीर करत नसतात. दुसरा एक मुद्दा याच्यामधला, शिवसेना ठाकरे पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांचा शब्द जो आहे तो अंतिम आहे. उद्धव ठाकरे जर असं म्हणत असतील की मुख्यमंत्री पदाचा चेहरा मीच आहे, तर ठाकरेंच्या पक्षामध्ये मला नाही वाटत किंवा की दुसरा कोणी इच्छुक त्या पुढे काही बोलू शकेल किंवा त्याचं मत ठेवू शकेल, अशा पद्धतीचं चित्र आहे. त्या तुलनेमध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये आधीच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले अनेक चेहरे आहेत. काँग्रेसकडे तर भली मोठी रांग लागलेली आहे. त्याच्यामुळं उद्धव ठाकरे यांनी हा स्टेटमेंट टाकून, हा बॉल टाकून दोघांची अडचण केली. त्यांनी पवारांचीही अडचण केली आणि इकडे काँग्रेसची देखील अडचण केलेली आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये आता अजून जागा वाटप व्हायचंय, विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आता हा मुख्यमंत्री पदाचा जो संपूर्ण खेळ आहे, कार्यक्रम आहे, तो कसा बदलत जातो. ज्या पद्धतीने आपण महाविकास आघाडीबद्दल या व्हिडिओमध्ये बोललो, अगदी अशीच परिस्थिती महायुतीमध्ये देखील सध्या आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच आम्ही विधानसभेच्या निवडणुकाला सामोरं जाऊ, असं वारंवार महायुतीचे सगळे महत्वाचे नेते सांगत होते. भाजपचे महत्वाचे नेते राज्यातले देवेंद्र फडणवीस सांगत होते, अजित पवार सांगत होते. मात्र आता अजित पवारांची जनसन्मान यात्रा निघालेली आहे, गुलाबी सगळा माहोल आपण पाहतोय. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कशा पद्धतीनं माझी लाडकी बहीण योजना केलं गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता महायुतीमध्ये देखील आता मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सी खेच असल्याचं चित्र आपण पाहतोय. त्याचवेळी आता महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा आपणच असल्याचं उद्धव ठाकरे वारंवार बिंबवत आहेत. आणि लोकसभेच्या निकालानंतर आता येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक देखील आपल्याच नेतृत्वामध्ये खरं तर महाविकास आघाडीला लढायची आहे. आणि या संपूर्ण महाविकास आघाडीचा सेंटर पॉइंट, जो अट्रॅक्शन पॉइंट आहे, तो मीच आहे आणि आपणच प्रचार प्रमुख आहोत. त्यामुळं जर महाविकास आघाडीचं सत्ता स्थापन होत असेल तर मुख्यमंत्री आपणच असू, अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी आज केलेलं आहे. आणि त्यांनी हा जो चेंडू टाकलाय, त्या चेंडूनं मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची नक्कीच काहीतरी कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला या संपूर्ण सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. येत्या काळामध्ये ह्या घडामोडी कशा बदलत जातात हे देखील आपण पाहणार आहोत. या सगळ्यावर आपली नजर असणार आहे. आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि अशाच काही रंजक राजकीय व्हिडिओसाठी आम्हाला जरूर फॉलो करा. धन्यवाद.